नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 31 ऑक्टोबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे. याच्या आधीचे जर स्टडी टार्गेटचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर नक्कीच बघून घ्या. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला फॉलो करायचं आहे तर सप्टेंबर महिन्याचा एक दिवस, ऑक्टोबर महिन्याचा एक दिवस आणि नोव्हेंबरमध्ये जसे जसे स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आपले अपलोड होतील तसं तसं तुम्हाला ते कंटिन्युअसली फॉलो करायचे, तर तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा व्यवस्थितरित्या क्लिअर आउट होऊ शकेल. ठीक आहे. आणि टाइम टेबल आल्यानंतर अजून सुद्धा आपल्याला दिशा मिळेल की एक्झाम कधी होणार आहे. ठीक आहे. भले एक्झाम फेब्रुवारीमध्ये झाली तरी सुद्धा तुम्हाला चान्स मिळेल, मार्चला झाली तरी सुद्धा चान्स मिळेल, एप्रिलला झाली तरी सुद्धा तुम्हाला चान्स हा मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी स्टडी टार्गेटचे व्हिडिओ नक्कीच बघत चला. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. पुढे जाण्याआधी नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, अर्थशास्त्र हा विषय आहे. तर अर्थशास्त्रामध्ये किरण देसले यांचा भाग 1 आणि रंजन कोळंबे हे पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. तर याच्या आधी आपण दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना, राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त, पंचवार्षिक योजना, ठीक आहे, हे 6च्या 6 चॅप्टर आपले ऑलरेडी संपलेले आहेत आता. ओके. म्हणजे पंचवार्षिक योजनामध्ये तुम्हाला शेवटचं सांगितलेलं की वार्षिक योजना तुम्हाला वाचायच्या आहेत. जर तुम्ही काल वाचलेलं नसेल तर हे एकदा वाचून घ्या, म्हणजे तुमचे 6च्या 6 चॅप्टर जे आहे ते संपून जातील. जे कोणी 1 सप्टेंबरपासून फॉलो करतात आपलं स्टडी टार्गेट 1 सप्टेंबर 2023 पासून, त्यांचा आत्ता 40% अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा पूर्ण झालेला आहे. लक्षात ठेवा, 40% अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. त्याच्यामुळे जरी भले पुढच्या महिन्यात टाइम टेबल आलं तरी सुद्धा तुमची घोडदौड आता विजयाच्या दिशेनं सुरू राहणार आहे. म्हणून म्हणतोय की आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला. ओके. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये तुमचं दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक वापरायचं आहे, 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि NCERTचे पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत. तर वनस्पतीशास्त्र विषय आहे. याच्यामध्ये आपण वनस्पतीचं वर्गीकरण, वनस्पती उती, उच्चवर्गीय वनस्पतीमधील प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया आणि वनस्पतीमधील शोषण हे एकूण 4 चॅप्टर जे आहेत ते आपले संपलेले आहेत ऑलरेडी. जर तुम्हाला काल जर हे श्वसन गुणांक याच्याबद्दल जर तुम्ही माहिती वाचलेली नसेल तर एकदा हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या. श्वसन गुणांक, ठीक आहे, हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या. ओके. दीपस्तंभच्या पुस्तकामधून हे तुम्हाला वाचायचं आहे. तर एकदा हे वाचून घेतलं की तुमचं हे चॅप्टर जो आहे हा तुमचा पूर्णपणे हा होऊन जाणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे व्यवस्थितरित्या तुम्हाला करून घेणं फार गरजेचं आहे. सामान्य विज्ञान असेल, गणित आणि बुद्धिमत्ता असेल, चालू घडामोडी असेल, याच्याशिवाय तुमचे प्रिलियम आहे किंवा मेन्स आहे हे तुमचे फार डिसाइडिंग मेजर रोल प्ले करणार आहेत. त्याच्यामुळे ह्या विषयाला अजिबात निग्लेक्ट करायचं नाही. तर श्वसन गुणांक तुम्ही एकदा वाचून घ्या. नंतर प्राणीशास्त्र या विषयामध्ये प्राणी वर्गीकरण आपला चॅप्टर संपला आहे आणि दुसरा चॅप्टर सुरू आपला प्राणी उती. तर याच्यामध्ये अभिस्तर उती, संयोजी उती, स्नायू उती आणि चेता उती. आय होप तुमचे आरेसुद्धा उती जे असतील ते क्लिअर केलेले असतील. त्याच्यामुळे प्राणीशास्त्राचे आपले 2 चॅप्टर जे आहेत ते ऑलरेडी संपलेले आहेत. प्राणीशास्त्रामध्ये जास्त चॅप्टर नाही, 4 ते 5 चॅप्टर आहेत. प्रत्येक महिन्याला एक चॅप्टर केला तरीसुद्धा हे संपून जातं. नंतर मानवी आरोग्यशास्त्र, मानवी पचन संस्था संपलेलं आहे, मानवी रक्ताभिसरण संस्था संपलेली आपली, मानवी उत्सर्जन संस्था संपलेली आहे आणि मानवी चेता संस्था हे सुद्धा आता तुमची संपलेली आहे. ठीक आहे. तर हे 4 जे चॅप्टर असतील, प्रत्येक संस्थेचं चॅप्टर आपण वेगळाच इथे कन्सिडर केलेलं आहे. ते मानवी आरोग्यशास्त्रामध्ये तुमचे 4 चॅप्टर जे आहेत ते पूर्ण होऊन जात आहेत. त्याच्यानंतर रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना, मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण, द्रव्याची संकल्पना, मापन आणि रासायनिक वर्गीकरण, कन्सेप्ट्स ऑफ मॅटर, मेजरमेंट अँड केमिकल क्लासिफिकेशन आणि 4था चॅप्टर आहे संयुगाची निर्मिती आणि रासायनिक बंध, केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल बॉन्ड्स. तर याच्यामध्ये आहे डायपोल मोमेंट. ओके. डायपोल मोमेंट तर हे तुम्हाला काल सांगितलेला होता, तर हे सुद्धा वाचून घ्या. हा चॅप्टर, हा मुद्दा वाचल्यानंतर तुमचा हा सुद्धा चॅप्टर आज जो आहे हा संपून जातोय. म्हणजे 4 चॅप्टर तुमचे केमिस्ट्रीचे ऑलरेडी आता संपलेले असतील. नंतर भौतिकशास्त्र, ध्वनी मेजर चॅप्टर संपवला आहे, प्रकाश मेजर चॅप्टर संपवला आहे. म्हणजे जे मेजर चॅप्टर होते भौतिकशास्त्र फिजिक्समधले सगळ्यात मोठे ते आपण ऑलरेडी संपवून टाकलेले आहेत. याच्यात सब पॉईंट बघायचे असतील तर राज्याचे स्टडी टार्गेटचे व्हिडिओज तुम्हाला पाहावे लागतील. 3रा चॅप्टर आहे कार्य ऊर्जा शक्ती, हा सुद्धा संपला आहे. 4था चॅप्टर आहे बल आणि दाब. याच्यामध्ये फक्त तुम्हाला आज संपर्क कोन नावाचा एक फक्त नवीन मुद्दा जो आहे हा वाचायचा आहे. संपर्क कोन हा एकदा तुम्ही वाचला तुमचा हा सुद्धा चॅप्टर जो आहे तो डन होऊन जाणार आहे. म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा 4 चॅप्टर जे आहेत हे तुमचे संपलेले आहेत. ओके. तर अशा प्रकारचे सायन्सचं टार्गेट आहे, तर हे आपण ऑलरेडी आज संपवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं राज्यशास्त्र विषयामध्ये या राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेंचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर याच्याआधी आपण घटनेची निर्मिती, घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मूलभूत संरचना, राज्यघटनेचा सरनामा, संघराज्य आणि त्याचं क्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटना दुरुस्ती, भारताचा महालेखा परीक्षक, भारताचा महान्यायवादी, राज्याचा महाधिवक्ता. याच्यामध्ये तुम्हाला मी काल सांगितलं होतं महाधिवक्तामध्ये महाधिवक्ताचे संबंधित जे काही कलम आहेत ती वाचायचे आहेत आणि दृष्टिक्षेपात घटनात्मक संस्थाशी संबंधित कलमे. जर हे तुम्ही काल वाचलेले नसेल तर आज सुद्धा हे वाचून घ्या. हे वाचल्यानंतर तुमचा राज्याचा महाधिवक्ता हा चॅप्टर संपलेला आहे. म्हणजे एकूण 13 चॅप्टर जे आहेत ते पॉलिटीचे आपण संपवलेले आहेत. ठीक आहे. सो इथं टेन्शन घेण्याचं काय सुद्धा तुम्हाला काम नाही आहे.
नंतर पंचायत राजमध्ये किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, पंचायत राज विविध समित्या, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, हे एकूण 5 चॅप्टर जे आहेत ते संपलेले आहेत. आणि हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की ऑक्टोबर एंडपर्यंतच तुम्हाला हे पुन्हा याची सगळ्यांची एकदा उजळणी टाकायची आहे. आता 1 नोव्हेंबरपासून याच्यामध्ये नवीन चॅप्टर तुम्हाला दिसायला सुरुवात होईल आणि इकडे सुद्धा नवीन चॅप्टर यायला सुरुवात होतील. त्याच्यामुळे दररोजच्या दररोज करत चला, दररोज अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कुठलाही दिवस स्किप केला की तो पुढच्या दिवशी तुमच्यावर त्याचा लोड येणार आहे. त्याच्यामुळे रोजच्या रोज व्यवस्थित वाचत गेला तुम्हाला काही सुद्धा परीक्षेला प्रॉब्लेम हा येत नाही. ठीक आहे, जे कोणी फॉलो करतात त्यांना त्याचा अनुभव आता आलेलाच असेल. त्याच्यानंतर पुढचा विषय बघूया, भूगोल. तर भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासाठी AB सौदी, कोळंबे आणि दीपस्तंभ, या कोळंबे किंवा दीप कुठले एक वापरा. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा दीपस्तंभचं एक पुस्तक आणि माझ्या दुसरीचं पुस्तक इथं वापरायचं आहे. आणि जगाच्या भूगोलासाठी AB सौदींचं पुस्तक इथं वापरायचं आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलामधून महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना, महाराष्ट्राची भूगर्भ रचना आणि महाराष्ट्राची नदी प्रणाली. तर आजच्या या दिवसासोबतच तुमचे 4 चॅप्टर महाराष्ट्राच्या भूगोलाचे पूर्ण होऊन जाणार आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं सिंचन क्षमता, पाटबंधारे महामंडळे, महाराष्ट्रातील तलाव आणि जिल्हे, धबधबे आणि जिल्हे, महाराष्ट्रातील आंतरराज्य प्रकल्प, महाराष्ट्रातील झरे आणि जिल्हे, हे जर तुम्ही वाचलेले नसेल तर एकदा वाचून घ्या, म्हणजे महाराष्ट्राची नदी प्रणाली सुद्धा तुमचा चॅप्टर जो आहे तो संपून जातोय. ठीक आहे, नंतर भारताच्या भूगोलासाठी तुम्हाला ऑलरेडी 3 चॅप्टर सांगितलेले आहेत, आपण पूर्ण केलेले आहेत. भारताची प्राकृतिक रचना, भारताची भूगर्भ रचना, भारताची नदी प्रणाली, हे तुम्हाला सांगितलं की ऑक्टोबर एंडपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत पुन्हा एकदा याची उजळणी तुम्ही करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुमचं संपून जाणार आहे. जगाच्या भूगोलामध्ये भूरूपी चॅप्टर संपलाय, वारे चॅप्टर आपला सुरू आहे. हेच तुम्हाला काल सांगितलं होतं, बोरा, ट्रॅमेंटेना, मिस्ट्रल, बुरान किंवा ब्लिझार्ड, हे काही महत्त्वाचे जे वारे आहेत हे फक्त तुम्हाला काल सांगितलं होते, हे आज सुद्धा एकदा वाचून घ्या. आणि एकदा काम करा, नकाशा आहे त्याचा सेपरेट, त्या नकाशामध्ये कुठलं वारं कुठल्या खंडातून वगैरे व्यवस्थित वाहतं हे एकदा त्या मॅपवरती भरा. म्हणजे जरी मॅपवरून जरी आपल्याला विचारलं वारे कुठून कुठले वाहतात किंवा ते वारे कुठले आहेत साईन करून, तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, एवढंच फक्त करायचं आहे, म्हणजे तुमचा वारेसुद्धा चॅप्टर जो आहे हा संपून जातोय. ठीक आहे, तर भूगोलाचे सुद्धा आपण टार्गेट पूर्ण केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे इतिहास विषयामध्ये या. इतिहासासाठी महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे आणि गाठाडे पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक तुम्हाला इथे वापरायचं आहे. तर महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासामध्ये जे काही कॉमन चॅप्टर आहेत ते आपण आधी करायचे आहेत. याच्यामध्ये आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, ट्रेड युनियन चळवळ किंवा कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ, प्रारंभिक राष्ट्रीय संघटना, नवीन भूधारण पद्धती आणि भूरजस्व धोरण जमीनदारी पद्धती आणि शिक्षण. हे आता हे 8वं शिक्षण जे आहे ते चॅप्टर तुमचा होता संपेल आज. ओके, तर काय करायचं आहे आज तुम्हाला, काय वाचायचं आहे, राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा भारतीय राजकारणावरती काय परिणाम झाला हा एक मुद्दा वाचायचा आहे. शिक्षणविषयक आयोगाचं नाव आणि वर्षे, जे काही आयोग नेमले होते आतापर्यंत तुम्ही जे काही वाचलेले असतील त्या आयोगाचं नाव काढायचं आणि त्याची स्थापना कधी झाली, म्हणजे इथे सालानुक्रमाने तुम्हाला त्या आयोगाचा क्रम सुद्धा विचारायला लावतात, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंतर विद्यापीठाची स्थापना, कोणतं विद्यापीठ कुठल्या साली स्थापन झालं याचा एक चार्ट असतील, तो चार्ट व्यवस्थित बनवायचा, तो पाठ करून ठेवायचा. नंतर महत्त्वाचे जे कॉलेज असतील, संस्कृत कॉलेज, व्हर्नॅक्युलर कॉलेज वगैरे सगळे जे कॉलेज असतील एक लिस्ट बनवायची, त्याची स्थापना कधी झाली म्हणजे कोणत्या वर्षी त्याची स्थापना झाली हे एकदा व्यवस्थितरित्या लिहून काढा, म्हणजे शिक्षणाचा चॅप्टर तुमचा फिनिश होऊन जातो. ठीक आहे, तर हे 8 चॅप्टर आपण जे आहे ते हिस्ट्रीमधले जे आहे ते आपले संपलेले आहेत. आता पुढे या गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडीच्या टार्गेटमध्ये गणितासाठी नाव आणि प्रवाह, लसावी आणि मसावी हे 2 चॅप्टर तुम्हाला करायला सांगितले होते. तर आय होप तुम्ही संपवलेले असतील. तर आज हे तुमचे दोन्ही चॅप्टर जे असतील आणि नातेसंबंध, कालमापन आणि कॅलेंडर हे 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला सांगितले मी. 1 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत 2 चॅप्टर करा म्हणून सांगितलं होतं. ठीक आहे, आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा 1 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत 2 चॅप्टर करायला सांगितलं होतं. एक महिन्याला जर तुम्हाला 2 चॅप्टर बनत असेल तर तुम्ही कुठेतरी चुकताय, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जसे स्टडी टार्गेट व्हिडिओ अपलोड करतो तसे बघत चला रेग्युलरली, हलक्यामध्ये घेऊ नका, नाहीतर पुन्हा तुम्हाला याचा लोड येण्याचे चान्सेस राहतील. ठीक आहे, तर हे गणितासाठी लाव आणि प्रवाह, लसावी आणि मसावी हे 2 चॅप्टरचं टार्गेट आपलं डन झालं. बुद्धिमत्तेसाठी नातेसंबंध, कालमापन आणि कॅलेंडर 2 चॅप्टर आपले डन झाले. चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपले MPC टाइमचं यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आल्यानंतर आपले करंट अफेअरचे व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील. याच्यामध्ये तुम्हाला सगळे रेफरन्सेस जे असतील, सगळे ऑलरेडी रेफरन्स वापरून आपण MCQ जास्त बनवत असतो. मग तुमचं JK टुडे असू दे किंवा तुमची कुठलीही साईड असू दे, त्या सगळ्या साईड्स घेऊन आपण व्यवस्थितरित्या तुम्हाला करंट अफेअर्स बनवून देतो, जेणेकरून तुमचे कुठलेही करंट अफेअरचे मार्क्स तुमच्या हातामधून जात नाही. पण यासाठी तुमचं कंट्रीब्युशन आवश्यक आहे. जर तुमचं कंट्रीब्युशन नसेल तर मग काही व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट राहत नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला, कॉमेंट करत चला. तर चालू घडामोडी तुम्हाला सांगितलं होतं की मार्च आणि एप्रिल 2023च्या चालू घडामोडी ज्या आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत आणि ऑलरेडी आय होप तुम्ही संपवलेलं असेल. परिक्रमाचं मॅगझिन तुम्ही संपवलेलं असेल. सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक तुमचं वाचून पूर्ण झालेलं असेल. ठीक आहे, तर हे व्यवस्थित याची रिकॉल फक्त रिव्हिजन सारख्या करत चला. आणि लक्षात ठेवा, सायन्स असेल, मॅथ्स रिझनिंग असेल आणि हे करंट अफेअर्स असतील,
इथं जवळपास 45 ते 50% वेटेज आहे तुम्हाला 100पैकी. तर त्याच्यामुळे ह्या विषयांना अजिबात तुम्ही ह्या 3 विषयांना अजिबात निग्लेक्ट करू नका. ह्या 3 विषयामध्ये जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या विषयातून सुद्धा तुम्हाला आरामामध्ये मग स्कोर होऊन जाईल आणि तुमची प्रिलिम जी आहे ती निघून जाईल. पण ह्या 3 विषयांना जर तुम्ही इग्नोर केलं तर फार मोठं डिफिकल्टी लेवल तुमच्यासमोर येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं ह्या विषयांना अजिबात तुम्ही इग्नोर करू नका. त्यासाठीच तुम्ही आपलं स्टडी टार्गेट रेग्युलरली फॉलो करत चला, म्हणजे तुमच्यावरती जास्त लोड नाही तर तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर हे तुमचं आजचं टार्गेट आहे. एक दुसराच पॉईंट तुम्हालाच करायचं आहे, बाकी सगळे कालचेच पॉईंट आहेत आणि चॅप्टर आपले जे आहे ते 40% अभ्यासक्रम जो आहे हा संपलेला आहे. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.